स्वामी समर्थांचा स्वतंत्र सत्य अनुभव, भावपूर्ण भक्ती वाढवणारे आणि वाचताना स्वामींची उपस्थिती जाणवेल असे. सत्य अनुभव, अंधारातून प्रकाशाकडे नेणारे स्वामी. सांगली जिल्ह्यातील सुभाष नावाचा एक मध्यमवयीन व्यापारी होता. व्यवसायात प्रामाणिक, पण नशिबाने सतत अपयश देणारा. भागीदारांनी फसवले, कर्ज वाढले, दुकान बंद पडण्याची वेळ आली. घरात शांतता नव्हती, मनात निराशेचा अंधार दाटला होता. सुभाष रोज स्वामी समर्थांचे नाव घेत असे, पण संकट वाढतच चालले होते. एक दिवस त्याने ठरवले, आज अक्कलकोटला जाऊन मन मोकळं करायचं. तो रात्रीच निघाला. बस स्टँडवर एकटाच उभा असताना त्याच्या मनात विचार आला, देव खरंच असतो का? डोळ्यात पाणी आले, पण तो बसमध्ये बसला. रात्री बस एका छोट्या गावात थांबली. तेथे एक साधू चढले. भगवा कपडे, डोक्यावर केस विस्कटलेले, हातात दंड. ते थेट सुभाषजवळ येऊन बसले. थोड्या वेळाने साधूंनी विचारले, काय रे, इतका भार डोक्यावर घेऊन कुठे चाललास? सुभाष हादरला. आपली व्यथा न सांगताही त्यांना कशी कळली? सुभाष गहिवरून म्हणाला, माझं सगळं संपलंय. साधू हसले आणि म्हणाले, संपलं नाही, फक्त दिशा बदलायची वेळ आली आहे. बस पुढे निघाली. अचानक जोराचा आवाज झाला आणि बस बंद पडली. सगळे प्रवासी उतरले. त्या गोंधळात साधू कुठेच दिसेना. सुभाष घाबरून आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात बस चालक म्हणाला, अरे, इथे कोणी साधू चढलाच नव्हता. सुभाषच्या अंगावर शहारे आले. तो थेट अक्कलकोटला पोचला. स्वामींच्या समाधीसमोर उभा राहताच त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याच्या मनात तोच आवाज घुमला, बाळा, आम्ही बसमध्ये येतो आणि आयुष्यालाही योग्य वळण देतो. काही महिन्यात सुभाषला नवीन काम मिळाले. जुना कर्जाचा डोंगर हलका झाला. आज तो म्हणतो, स्वामी संकटात दिसत नाहीत, पण मार्ग नक्की बदलतात.